Welcome to our channel New Perfect Study Center and I am Anil Wankhede. Today we are learn direct indirect speech English grammar. This part say in a description box to get a link. तर चला आज आपण इंग्लिश ग्रामर मधील डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधील चौथा पाठ अभ्यासणार आहोत. या अगोदरील पार्ट मध्ये आपण जे काही सेंटेन्सेस बघितले होते आणि जे राहिलेले सेंटेन्स आहेत ते या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच और चेंज द नरेशन. 10 number sentence. I said to my father, you didn't allow me to join your party. मी माझ्या पालकांना म्हणलो किंवा वडिलांना म्हणलो, यू डिडंट अलो मी टू जॉईन युअर पार्टी. मला तुमच्या पार्टीमध्ये का अलो येऊ देत नाही. बरोबर. मग आता जर डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला अगोदर ते काय घ्यायचंय, करता आहे बोलणारा आणि बोलणाऱ्याच्या मध्ये जे काही सेट किंवा सेट ऐवजी असते ते क्रियापद चेंज होणार आहे. आय टोल्ड TOLD माय FATHER फादर. जोड शब्द आपल्याला घ्यायचा आहे दॅट THAT आणि यू हा ऐकणाऱ्याला अनुसरून असतो म्हणून आपण माय फादरचं इथं काय घेणार आहोत, प्रथमा घ्यायचे म्हणजे ही. डिडंट आहे इथं तर काय होणार आहे हॅडंट HADNT हॅडंट आणि प्लस वर्ब 3 अलोड ALLOWED अलोड. इथं बोलणारा आय आहे म्हणून मीचं काय राहणार आहे, मीचं राहणार आहे अलोड मी टू JOIN जॉईन. आता इथं युअर आहे तर ऐकणाऱ्याला अनुसरून आहे म्हणून हीज पार्टी जॉईन PARTY. अशा प्रकारे सेंटेन्स बनणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 11. प्रशांत सेड अमेया माय ब्रदर मे हेल्प यू इन अमेरिका. प्रशांत अमेला म्हणाला माझा भाऊ तुझी मदत करेल. कुठे? अमेरिकेमध्ये. तर आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे प्रशांत PRASHANT. सेट किंवा सेट ऐवजी आपण घेत असतो टोल्ड TOLD आणि ऐकणारा इथं अमे आहे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. नंतर आहे जोड शब्द घ्यायचा आहे दॅट THAT. नंतर आता इथं माय ब्रदर आहे तर काय होणार आहे, माय ब्रदरचं काय होणार आहे हिज ब्रदर HISBROTHER हिज ब्रदर. मेच होणार आहे माइट MIGHT माइट हेल्प HELP. यूचं काय होणार आहे हेल्प हिम इन अमेरिका INAMERICA. अशा प्रकारे नेक्स्ट सेंटेन्स आपलं कंप्लीट झालेलं आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स नंबर 12. I have given you all details of the events, said Sheila to me. Sheila मला म्हणाली की मी तुला या इव्हेंटचे किंवा कार्यक्रमाचे सर्व डिटेल्स तुला देणार आहे किंवा माहिती देणार आहे. SHEELA Sheila told me THAT that she had given यू आहे ऐकणारा कोण आहे मी आहे म्हणून यूचा आपल्याला मी करायचं आहे मी डिटेल्स ऑफ द इव्हेंट. सेंटेन्स नंबर 13. Mahesh told us you cannot win against me unless you work hard. महेश बोलला आम्हाला किंवा यू कॅन नॉट विन अगेन्स्ट तू आमच्या विरुद्ध जिंकू शकत नाही वा तुला अनलेस यू वर्क हार्ड तुला खूपच कठीण परिश्रम घ्यावे लागतील. तू जर कठीण परिश्रम घेतले नाही
तर तू आमच्या विरोधात जिंकू शकशील नाहीस. तर याचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जर करायचं असेल तर आयडीएस इनडायरेक्ट स्पीच जर करायचं असेल तर आपल्याला महेश टोल्ड MEHESH ऑलरेडी टोल्ड दिलेला आहे. TOLD टोल्ड अस. आता ऐकणार आहे अस, तर मग असच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचे, प्रथमा लिहायचे आहे वी. कॅन्सल काय होणार आहे कुड, COULD कुड नॉट, नॉट WINAGAINST अगेन्स्ट. नंतर मी आहे तर महेशच्या जागी आपल्याला काय लिहायला लागेल, मीच्या जागी हिम, हिम. नेक्स्ट आहे आपल्याला हिम लिहिला अनलेस, UNLESS वी. प्रथमा WORK वर्क हार्ड, HARD. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपलं कंप्लीट होणार. नंबर 14 नकुल सेड सहदेव our brother had decided to start war against our uncle and I have decided to support him. नकुल सहदेवला म्हणाला आमचा जो भाऊ आहे त्याने ठरवलं की स्टार्ट वॉर अगेन्स्ट अवर अंकल, जे आमचे काका आहेत त्या काकाच्या विरोधात वार किंवा युद्ध करण्याचं ठरवलं. अँड आय हॅव डिसाइडेड टू सपोर्ट हिम, आणि मी त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आणि डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं तर ते व्यवस्थितरित्या बघून घ्या, व्यवस्थितरित्या समजून घ्या. नकुल सेड किंवा सेड टू ऐवजी आपल्याला काय लिहायचं असते, टोल्ड लिहायचं असते. म्हणून आपण स्टार्टिंग लिहू NAKUL. आणि सेड किंवा सेड टू ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, टोल्ड TOLD. टोल्ड. आणि सहदेव हे कशामध्ये आहे, इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आहे आणि त्याच्यानंतर कॉमा आहे, सिंगल कॉमा. तर मग तो ऐकणारा आहे सहदेव, SAHADEO सहदेव. मग आता जो अवर आहे तो बोलणाऱ्याला अनुसरून असतो. आपल्याला अवरचा काय करायचा आहे, देअर करायचा. काय बदल होईल, THEIR. देअर ब्रदर BROTHER had decided टू. नेक्स्ट आहे इथपर्यंत आपल्या वाक्याला स्टार्ट वार, स्टार्ट START WAR वार AGAINST अगेन्स्ट. अवर आहे, कोणाच्या विरोधात अवर आहे तर तिथं काय देअर THEIR. अंकल UNCLE अंकल. अँड नंतर आपल्याला आय दिलेला आहे, तर आय बोलणारा जो कोण आहे ना कोण, तर या आयचा काय होणार आहे, ही होणार आहे. काय होणार आहे, ही. हॅवचा हॅड, ही हॅड. थर्ड फॉर्म होणार आहे डिसाइडेडचा डिसाइडेड DECIDED. टू सपोर्ट SUPPORT सपोर्ट हिम HIM. अशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच होणार आहे. एक वेळ पुन्हा पाहून घेऊ. नकुल टोल्ड सहदेव. इथं आपल्याला जोड शब्द घ्यायचा होता डॅड, THAT डॅड. नकुल टोल्ड सहदेव दॅट देअर ब्रदर हॅड डिसाइडेड टू स्टार्ट वॉर अगेन्स्ट देअर अंकल अँड ही हॅड डिसाइडेड टू सपोर्ट हिम. नेक्स्ट सेंटेन्स इट मस्ट बी फॅन्सी सहदेव थॉट. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये ऐकणारा आपल्याला दिलेला नसतो, तो अदृश्य म्हणून आपण मानू शकतो. तर कसं होईल वाक्य, सहदेव थॉट. थॉट म्हणजे विचार करणे. SAHEHADEO थॉट दॅट THOUGHT. काय येणार आहे, डायरेक्टली जोड शब्द घ्यायचा आहे थॉट दॅट THAT दॅट. नंतर इट मस्ट बी माय फॅन्सी. काय येणार आहे इथं, इट मस्ट बी MUST मस्ट बी. मायचं काय होणार इथं, हिज फॅन्सी. काय होणार आहे HISFANCY फॅन्सी.
Sentence number 16. The voice continued, I am action, Yudhishthir. आता अशा प्रकारचं वाक्य कसं करायचं ते व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं. The voice continued and told Yudhishthir, Yudhishthira. The voice continued and told Yudhishthira. इथं आपल्याला जोड शब्द घ्यायचा आहे. That THAT आयचं काय होणार आहे? द व्हॉइस म्हणजे इट वॉज एक्शन है ना, तो नपुंसकलिंग आहे, फक्त आवाजच आपल्याला ऐकू आलेला आहे ना, बरोबर. म्हणून इथं काय होणार आहे? इट आमचा वाज WASYAKSHA इट वॉज. सेंटेन्स नंबर 17. My children, that is the last lesson I shall give you, said Mr. Hamel. मिस्टर हॅमेल हे त्याच्या मुलांना सांगतात की माझ्या मुलांनो, मी तुम्हाला शेवटचा धडा देणार आहे किंवा शिकवणार आहे. तर मग काय होणार आहे? मिस्टर हॅमेल MRHAMEL. मग आता सेट किंवा सेट ऐवजी आपण काय घेत असतो? टोल्ड घेत असतो, TOLD असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि माय चिल्ड्रेन मीन्स हिज चिल्ड्रेन CHILDREN. इथं काय होणार आहे? डॅड, जोड शब्द डॅड THAT आणि हा एक डॅड THAT डॅड. इथं काय होणार आहे? वाज द लास्ट लेसन WASTHE लास्ट LESSON लास्ट लेसन. आणि जो आय आहे हा ऐकणाऱ्याला असतो अनुसरून, म्हणून इथं काय होणार आहे? ही काय होणार आहे? HIM द्वितीय. He should give 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 यूज काय होणार आहे? दे THEM दे. Means Mr. Hammer told his children that was the last lesson he should give them. अशा प्रकारे मिस्टर हॅमर टोल्ड हिज चिल्ड्रन that was the lesson he should give them. Next sentence. Priya said to Gopal, I will call you. प्रिया गोपालला म्हणाली, मी तुला कॉल करेल. तर काय होईल इथं मग? प्रिया PRIYA TOLD told Gopal. इथं आहे डॅड THAT आणि आयचं का प्रिया आहे, म्हणून इथं आयचं काय होणार आहे? सी होणार आहे. CHSHA would WOULD कॉल यूच काय येतं? गोपाल आहे, म्हणून कॉल हिम HIM द्वितीय. अशा प्रकारे सेंटेन्स होणार आहे. प्रिया टोल्ड गोपाल दॅट सी वुड कॉल हिम. अशा प्रकारे आपला डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऍसर्टिव्ह सेंटेन्स शिकवणं इथं कम्प्लीट झालेलं आहे. त्या अगोदरचे कोणतेही जे 3-4 भाग आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यावे आणि आपल्या प्लेलिस्ट वरती जाऊन वेगवेगळ्या सब्जेक्टचे प्लेलिस्ट बनवलेले आहेत. ते प्लेलिस्ट एक वेळ निश्चित तुम्ही बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही त्रुटी जर आढळल्या असतील तर त्या त्रुटी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता. धन्यवाद.